विधान परिषदेमध्ये आमच्या शिक्षकांचे प्रश्न जास्त लक्षवेधी मांडणारे एकमेव आमदार आहेत जमू अभ्यंकर साहेब. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभरामध्ये आज जो या शासनानं पडताळणीचा घाट घातलेला आहे, ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा झाली, जे मामाच्या गावाला जातात, ज्यांना सुट्टी मिळते, त्यांना परत आम्हाला शिक्षकांना घरोघरी जाऊन बोलवण्यासाठी हजर करावं लागत आहे. आणि म्हणून ह्या पाठीमागचा उद्देश काय, तर मराठी शाळा बंद करण्याचा घाट हे शासन चालवत आहे. ही पहिली मागणी आहे. त्यानंतर आमच्या अनेक मागण्या आहेत. शिक्षकांचा पगार हा महत्वाचा होता. जो की आमची दिवाळी होती 14 एप्रिल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. आमचे शिक्षक बांधव त्या दिवशी कुठं रात्री पगार पडला 14 तारखेला, कधी 15 तारखेला पगार झाला, आणि अजूनही अनेक शाळांचा पगार झालेला नाही. जी आम्हाला ही जयंती उत्साहानं साजरी करता आली ना आमच्या शिक्षक बांधवांना, हा सुद्धा एक म्हणजे हा 2-3 महिन्यापासून प्रश्न आहे की 20 तारखेच्या पुढे पगार होत आहे, 15 तारखेच्या पुढे पगार होत आहे. मग आमचा हक्काचा पगार सुद्धा आम्हाला वेळेवर देतोय की नाही, ही शंका आमच्या शिक्षक बांधवांमध्ये तयार झालेली. जो समायोजित शिक्षक आहे, त्या समायोजित शिक्षकांचा सुद्धा पगार बंद झालेला आहे. तर हा जो त्याची कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे, असे अनेक या ठिकाणी प्रश्न आहेत. म्हणून या प्रमुख अशा 12 ते 15 मागण्या आहेत. अशा अनेक मागण्यासह आम्ही यापुढे सुद्धा शिक्षक सेना आणि सगळ्या सहयोगी संघटना या ठिकाणी शासनाला आम्ही सांगू इच्छितो की आम्ही रस्त्यावर येऊन पुन्हा तुमच्याशी लढू आणि या ठिकाणी आमच्या मागण्या मान्य करू. विविध मागण्यासाठी शासन स्तरावर 12 मागण्या होत्या. त्यात प्रामुख्याने परीक्षा कालावधीमध्ये झालेली पटपडताळणी रद्द करावी. नंबर 2, आर्थिक निकषावर ज्या काही गोष्टी होत आहेत, वेतन विलंब, वेतन वेळेवर व्हावे शिक्षकाचे 1 तारखेला, तसेच अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना तात्काळ समावून आणि त्यांचं वेतन पूर्ववत चालू ठेवावे. यासह 12 मागण्याचं निवेदन आम्ही शासनाला दिलं. आज अभ्यंकर साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रधान सचिव शिक्षण विभागाचे देवल साहेबाच्या कार्यालयासमोर आंदोलन झालं आणि सरकारला या आंदोलनाच्या माध्यमातून शिक्षकाच्या प्रश्नाविषयी जाग आणण्याची या आंदोलनातून प्रातिनिधिक स्वरूपात हे आंदोलन होतं. याही पुढे यापेक्षा तीव्र आंदोलनं होतील असा इशारा या निवेदनाद्वारे दिला आहे. शिक्षक सेनेच्या वतीनं आज शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष आमदार जम अभ्यंकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रभर शिक्षक सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. शासन स्तरावर व जिल्हा स्तरावर असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या मागण्या आहेत, त्या मागण्या संदर्भात आजचं हे आंदोलन होतं. या आंदोलनामध्ये ज्या शासनाने बंद करू घातलेल्या ज्या शाळा आहेत, त्या शाळांना एकदा संधी द्यावी, ती पटपडताळणी रद्द करावी. त्यानंतर थकीत वेतन जे आहेत, जे बिलं आहेत, जे मोठमोठे बिलं आहेत, ते बिलं काढण्यात यावे. आणि ह्या मराठी माध्यमांच्या शाळा ज्या आहेत त्या चालू कशा राहतील हे शासनाने पाहावं. कारण शासनाला ह्या मराठी माध्यमांच्या ज्या शाळा आहेत, गोरगरिबांचे दलितांचे मुलं या शाळेमध्ये शिकतात आणि ह्या शाळा बंद करण्याचं षडयंत्र शासनानं रचलेलं आहे. हे शासनाचं जे षडयंत्र आहे, हे शासनाचं षडयंत्र शिक्षक सेनेच्या माध्यमातून आणि सर्व संघटनेला एकत्र घेऊन शासनाचा जो हा विचार आहे, हा जे षडयंत्र आहे, ते हाणून पाडल्याशिवाय शिक्षक सेना व सर्व महाराष्ट्रातील शिक्षक राहणार नाहीत. या ठिकाणी